या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूरमध्ये पत्रकारांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कोल्हापुरातील पत्रकार आक्रमक झालेत. कोल्हापुरातील दसरा चौक येथे पत्रकारांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. काल कोल्हापुरात आयोजित विजयी संकल्प महासभेत बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांकडे हात करत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या मालकांबाबतही गंभीर आरोप केले. जाहीर सभेत पत्रकारांबाबत केलेल्या या विधानांमुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वक्तव्याच्या निषेधात कोल्हापुरातील पत्रकारांची शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. दसरा चौकातील लोकशाहीचे प्रतीक असलेल्या लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पत्रकारांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. पत्रकारांचा अपमान सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर आणि सन्मानावर गदा आणणाऱ्या वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. काल कोल्हापुरात दसरा चौकमध्ये वंचित बहुजन समाज आघाडीची जाहीर सभा झाली आणि या सभेत पक्षाचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी बोलताना पत्रकारांच्या विषयी आक्षेपार्ह वर्तन केलं. त्याबद्दल कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आज त्यांचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. त्यांना एवढंच सांगायचं आहे की कोल्हापूरचे पत्रकार आणि पत्रकारांचे प्रसारमाध्यमाचे जे मालक आहेत इथले कोण विकाऊ नाही आहेत. त्यांनी आजपर्यंत परखड पत्रकारिता केलेली आहे आणि कोल्हापुरात जे होतंय ते जे पडसाद देशभरात उमटतात हे आजपर्यंत कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी असा गैरसमज करून घेऊ नयेत की एक दिशा देणारे व्यक्तिमत्व असतील तर पत्रकार सुद्धा आहे तर समाजाला दिशा देणारे पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाची जर तुम्ही अशी समाजात आपल्या भोळ्या बाबड्या जनतेत जर दिशाभूल करत असशीला तर ते योग्य नाही. समाज बघतोय, समाजाला पण कळतंय कोणाबरोबर राहायचं. त्यामुळे आंबेडकर साहेबांनी सुद्धा यापुढे जपून वक्तव्य करावेत आणि पत्रकारांच्या संदर्भात कोल्हापुरातल्या जे स्वाभिमानी पत्रकार आहेत जे कुठल्या पाकिट संस्कृती इथं आमच्या इथं चालत नाही. तुम्ही अभ्यास करा पत्रकारांचा आणि मग तुम्ही वक्तव्य करा आणि ह्या प्रकरणी तुम्ही पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी आम्ही तुम्हाला मागणी करत आहे.